विषय संपलेला आहे, त्याच्यामुळे आता त्याच्यावर काय आपल्याला भाष्य करायची गरज नाही आहे. जे झालं तो विषय क्लोज चॅप्टर नव्हतं, त्यामुळे त्याच्यात उशीर झाला का लवकर झाला का व्हायला पाहिजे का न व्हायला पाहिजे याच्यावर मी काही ह्याच्यात जाणार नाही. हा डेडलॉक जो आहे तो संपलेला आहे, हा त्याची महत्त्वपूर्ण अचिव्हमेंट आहे. सर, राजीनामा झाला आहे, तुम्हाला जर ते शिक्षण मंत्री पद म्हणजे मिळालं तर चर्चा आहे सर, चांगली चर्चा आहे. बोला. तयारी कमी दिसते आज काय. नाही, डेडलॉक म्हणजे हा विषय मार्गी लागला, हा त्याचा एक जमती बाजू आहे. गेल्या अनेक दिवसापासून हा विषय सातत्याने चर्चेमध्ये, आंदोलन, दिल्लीमध्ये झालेली सगळी पोलीस आणि कोरोनामध्ये जो काही संघर्ष झाला, सरकारमधली वेगवेगळ्या पद्धतीची वक्तव्य, सगळ्या गोष्टी ज्या होत्या. सत्ताधारी म्हणून धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याचे श्रेय ते जंतर मंतरच्या आंदोलनाला देण्यात त्या विरोधी पक्षाची मागणीला, विरोधी पक्षाची मागणीला श्रेय देणार जंतर मंतरच्या आंदोलनाला श्रेय कुणाला? धर्मेंद्र प्रधान. श्रेयाचा प्रश्न नाही. मला वाटतं ह्याच्यामध्ये कोणाचं श्रेय किंवा हे क्रेडिटचा विषय नाही आहे, सरकारकडून नाही, कोणाकडून नाही आहे. हा मी सांगितलं ना, हा विषय एक गंभीर डेडलॉक निर्माण झाला होता, मार्ग दिसत नव्हता, हे संपणार कधी असं अनेकांना वाटत होतं. आणि त्यामुळे विषय आता बराचसा मार्गी लागला आहे, मागण्या मान्य झाल्या, राजीनामा झाला, मेजर विषय संपले, कायदा दुरुस्ती झाली. त्यामुळे मला वाटतं की सगळ्या विषयाला आता एक निश्चित स्वरूप आलेलं आहे. सर, जो लाठीचार्ज झाला दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांना, ते चुकीचंच वाटतं. चौकशी होईल ना, चौकशी होणार. जर मला शंभर चर्चेमध्ये विरोधकांकडून मागण्या होणारच आहेत बऱ्याच गोष्टींच्या, सरकारची तयारी आहे, तेव्हा सरकार भूमिका स्पष्टच करेल. सीजेपीकडे कसं पाहता येईल? राजीनाम्यासाठी त्यांनी भाग पाडले नाही, मला त्याच्यावर कधी बोलायचं नाही आहे. त्याच्यामध्ये अनेक लोकांचा प्रयत्न झाला, अनेक राजकीय पक्षही उतरले होते, CJPनेही त्यांनी भूमिका घेतली होती. वेगवेगळ्या पद्धतीने याच्यावर रिॲक्शन आलेच होते. सर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपण होता, त्यानंतर डेप्युटी सावंतसाहेब राज्यमंत्री होते. हे जे गॅप जो पडलेला आहे मंत्रीपद नांदेडला का भेटत नाही, याबद्दल काय म्हणतो? नांदेडच्या विकासात्मक कामामध्ये गॅप असा पडलेलाच नाही. मंत्रीपद नांदेडला मंत्रीपद मिळावं असं वाटणं काही चुकीचं नाही. मी पण जाहीरपणे बोललो की नांदेडला मंत्रीपद दिलं तर आम्हाला आनंदच होईल. शेवटी हा मुख्यमंत्र्यांचा किंवा प्रधानमंत्र्यांचा प्रेरोगेटिव्ह आहे, त्यांचा अधिकाराचा विषय आहे की त्यांनी काय करावं. परंतु नांदेडचं आजही सावेसाहेबांचे पालकमंत्री आहे, त्याचं लक्ष आहे नांदेड. आता हे महाराष्ट्रात असो की मराठवाड्यात असो, भाजपला आपल्या लोकसभेत बरं वाढवावं लागतं. नाही, माझं व्यक्तिगत मत तसंच आहे की भाजपला मराठवाड्यामध्ये अधिक लक्ष, संघटनात्मक दृष्ट्या आणि अन्य पॉलिटिकल मिसियनमध्ये हे अधिक बळ देण्याची गरज आहे. आणि मराठवाड्यामध्ये 8ही जागा, आज आमच्याकडे एकही जागा मराठवाड्यात भाजपची नाही आहे संसदेमध्ये, ही गोष्ट खरी आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये भाजपची जागा अधिक वाढवायची आम्हा सर्व सहकारी मित्रांचा आमचा प्रयत्न राहणार आहे. आणि त्या अनुषंगाने जे राजकीय निर्णय घेण्याची गरज आहे ते निश्चित घेण्यासंदर्भात आम्ही पक्षश्रेष्ठींना बोलणार आहोत की मराठवाड्यामध्ये BJPची संख्या वाढली पाहिजे आणि त्या अनुषंगाने आमचा प्रयत्न निश्चित राहणार आहे.